मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर। वाळवा, आष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता। याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार। तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार। महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव। ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील। संपर्क आपल्या स्क्रीनवर। ईश्वरपुरात बस स्थानकासमोर 4 चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। बस स्थानकासमोर एका दुचाकीला उडवून अज्ञात 4 चाकी चालकाने घटनास्थळावरून पलायन केलंय। या भीषण अपघातात पेठ येथील मोटारसायकल स्वार ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। या अपघातानंतर अज्ञात 4 चाकी चालकाने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे। ईश्वरपूर बस स्थानकासमोर एका अल्टो कारच्या आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की काल मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 10:15च्या सुमारास वाळवा तालुक्यातील पेठ नाका येथील आकाश चंद्रकांत बाबर वय 27 आणि पेठ नाका येथील त्याचा मित्र हर्षद बापू सकटे वय 21 हे दोघे मोटारसायकल क्रमांक MH10 EP 6140 या दुचाकीवरून आष्टा नाक्यापासून पेठकडे निघाले होते। यावेळी सदर दुचाकी ईश्वरपूर एसटी स्टँड समोर आली असता समोरून येणाऱ्या अल्टो क्रमांक MH06 AF 4247 या 4 चाकीने मोटारसायकलला जोराची धडक दिली। या धडकेत आकाश बाबर रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच ठार झाला, तर या अपघातातील हर्षद बापू सकटे हा तरुण गंभीर जखमी झाला। या अपघातानंतर 4 चाकी चालकाने कारसह घटनास्थळावरून पलायन केले। यानंतर सदर 4 चाकी चालक पोलीस ठाण्यात गेला असल्याची घटनास्थळावर चर्चा सुरू होती। या अपघातानंतर नागरिकांनी तातडीने जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले। या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तर या प्रकरणी अपघातातील 4 चाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत प्रसाद सूर्यकांत बाबर यांनी फिर्याद दिली आहे। जिओ मराठी, ते धडक ते धडक।